नमस्कार. गेल्या 25 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये मी अनेक सर्वायकल स्पॉन्डिलिसिसचे मानदुखीचे पेशंट पाहत आले. मध्यंतरी काही दिवस तर मी स्वतः सुद्धा मानदुखी अनुभवलेली आहे. त्याची ही कहाणी तुम्हाला सांगणारच आहे. पण मानदुखी म्हटल्यानंतर मला एका पेशंटची मात्र नक्की आठवण येते. जॉब करणारी ही मध्यमवयीन महिला अतिशय मान दुखते म्हणून क्लिनिकमध्ये आली होती. सगळेच रिपोर्ट नॉर्मल, थोडाफार सर्वायकल स्पॉन्डिलिसिस होता, पण मान इतकी दुखायची की रोजचं काम करणं सुद्धा अशक्य होतं. सतत चक्कर येणं, डोकं दुखणं अशाही तक्रारी होत्या. तपासून झालं आणि मी त्यांना विचारलं की तुम्हाला खूप स्ट्रेस आहे का? कारण त्यांच्या मानेच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत ते खूप स्टिफ झाले होते, तिथे सूज आलेली होती. आणि मी हा प्रश्न विचारताच पेशंटला अगदी रडू कोसळलं. त्यानंतर मन मोकळं करून त्यांनी त्यांच्या स्ट्रेस विषयी सांगितलं. खरं तर त्याआधी त्यांनी मानेसाठी खूप उपचार घेतले होते. सगळ्या तपासण्या झाल्या होत्या, MRI झाला होता, ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी सगळे उपचार झाले होते. पण त्यांच्या मानसिकतेकडे फारसं लक्ष गेलं नव्हतं कोणाचं. बरेचदा अनेक आजारांना फक्त शारीरिक नाही तर मानसिक कारणं तेवढीच महत्वाची असतात, हे या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झालं. आज आपण पाहणार आहोत मानदुखी होण्याची महत्वाची कारणं, त्यासाठी करण्याचे उपाय आणि मानदुखी होऊच नये, आपली मान मसल स्ट्रॉंग राहावे, मणके स्ट्रॉंग राहावे म्हणून करायचे प्रतिबंधक उपाय. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ज्ञ, आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये. हे फक्त एक चॅनलच नाही तर आरोग्य यात्रा आहे. आयुर्वेद हा आपला अगदी अभिमानास्पद वारसा आहे. जर आपण ही जीवनशैली अंगीकारली तर आपण शतायू, दीर्घायू, समर्थ होणार यात काही शंका नाही. कारण ही कुठलीही पॅथी नाही, म्हणजे फक्त आजारी पडल्यानंतर बरं होण्याचं शास्त्र नाहीये, तर आयुष्याचा समग्र वेद आहे, म्हणजे ज्ञान आहे. ही फक्त माहिती नाही तर अनुभव घेण्याचं, त्यानुसार स्वतःमध्ये बदल करण्याचं हे शास्त्र आहे. अशा आपल्या समृद्ध भारतीय ज्ञानावर आपण विश्वास ठेवायला हवा. त्यातून आपल्याला कॉन्फिडन्स सुद्धा मिळायला हवा. कारण ब्रिटिशांनी भारताला खिळखिळ करण्यासाठी जो आघात केला तो इथल्या ज्ञान परंपरेवर, तोही अगदी समजून उमजून जाणीवपूर्वक केला. आता मात्र आपण सावरायला हवं आणि फक्त इम्पोर्टेड गोष्टींच्याच मागे लागण्यापेक्षा इथल्या मातीतल्या समृद्ध परंपरेलाही समजून घ्यायला हवं. असो, मानदुखी झाली की मानहानी सुद्धा होऊ शकते, हे सर्व आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. खरोखर ज्यांना मानेचं दुखणं झालेलं आहे त्यांना याचा अनुभव येत असतो. कुठल्याही कामात लक्ष लागत नाही, इतकी तीव्र मानदुखी होत असते. तर आधी आपण पाहूया ही मानदुखी होण्याची किंवा स्पॉन्डिलिसिस ज्याला म्हणतो आपण त्याची कारणं. आयुर्वेदानुसार सगळ्यात पहिलं कारण आहे वाढलेला वातदोष. वात म्हणजे काय तर एक अदृश्य पॉवर आहे, एंटिटी आहे, शक्ती आहे. निसर्गात आणि शरीरात सुद्धा जेव्हा वात वाढतो तेव्हा खूप नुकसान होतं आणि झीज होते. वात कशामुळे वाढतो तर वाढलेलं वय, अतिप्रवास, अतिश्रम, जागरण, खूप कोरडा म्हणजे रुक्ष आहार, चिंता, सतत काळजी करण्याचा स्वभाव किंवा स्त्रियांमध्ये मेनोपॉज, हे झाले वातदोषाची वाढण्याची कारण. आता कारण नंबर 2, बसण्याची चुकीची स्थिती. सध्या सगळ्यांचं बैठकाम वाढलंय. जवळजवळ 8-10 तास एका जागी एका स्थितीत बसून काम करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते. मग ते विद्यार्थी असोत, IT मधले कर्मचारी किंवा ऑफिस मधले कर्मचारी, सगळ्यांना बसून काम करावं लागतं. अशा वेळी पूर्ण मणक्यावरच खूप ताण असतो. आपण थोडीही चुकीची शरीर स्थिती किंवा पोश्चर जर अडॉप्ट केलं, म्हणजे जर तुम्हाला चुकीच्या पोश्चरची सवय लागली तर मानेवर पडणारा जो ताण आहे तो दुप्पट किंवा तिप्पट वाढतो. डोकं सरळ असताना आणि डोकं पुढे वाकलेलं असताना मानेवर किंवा मणक्यांवर जे वजन पडतं त्यामध्ये खूप फरक असतो. म्हणून जाणीवपूर्वक सरळ बसण्याची, मणका सरळ ठेवण्याची सवय लावायला हवी. आणि खूप बैठकाम असेल तर दर तासानं थोडं थोडं स्ट्रेचिंग करायला हवं. चुकीची खुर्ची हे सुद्धा मानदुखीचं कारण होऊ शकतं. म्हणून खुर्ची, टेबल, आपली बसण्याची स्थिती या सगळ्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं. मानदुखीचं कारण नंबर 3 म्हणजे वाढलेला स्क्रीन टाइम. हा तर अगदी वैश्विक झालेला आहे आणि तेवढाच अपरिहार्य सुद्धा. सतत हातात फोन घेऊन मान पुढे वाकवून बसलेली असंख्य माणसं आपण आजूबाजूला पाहत असतो. कामाच्या ठिकाणी, रस्त्यांवर, घरामध्ये, हॉटेलमध्ये, सगळीकडे तुम्हाला सतत फोनमध्ये अक्षरशः असं डोकं घालून खाली वाकून बसलेली माणसं दिसतात. हा स्क्रीन टाइम खरं तर पूर्ण आरोग्यासाठी वेगवेगळे धोके निर्माण करतोय. आणि त्यातला असे खूप स्पीडनं वाढणारा धोका जो आहे तो आहे मणक्यांचे विकार. त्यासाठी किमान सुट्टीच्या दिवशी डिजिटल डिटॉक्स करणं, मनोरंजनासाठी स्क्रीन कमीत कमी वापरणं,
आणि फोन हातात घेण्याऐवजी त्यासाठी योग्य असे स्टँड वापरणं, असे छोटे छोटे उपाय आपण करू शकतो. आता मानदुखीचं कारण नंबर 4, मानसिक ताणतणाव. मी सुरुवातीचं उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे मानसिक ताणतणावांचा खूप मोठा वाटा मणक्यांच्या विकारांमध्ये असतो. एकदा मणक्यांचे विकार होऊन गेले, ते बरे झाले, तरीही पुन्हा स्ट्रेस आला की दुखणं वाढू शकतं. हा बऱ्याच पेशंटचा अनुभव आहे. आयुर्वेदानुसार चिंता आणि भय हे 2 मानसिक भाव जे आहेत ते वात वाढवतात आणि शरीराची झीज करतात. वात आणि अस्थी यांचा आश्रयी संबंध आहे. म्हणजे वात वाढला की अस्थी म्हणजे हाडांची किंवा सांध्यांची झीज व्हायला लागते. जेवढा वात जास्त तेवढी झीज पण जास्त. म्हणून फक्त औषध आणि आहार याच्याकडे लक्ष न देता मानसिकतेकडे लक्ष देणं खूपच महत्वाचं आहे. हे झाली मानदुखीची कारण. आता पाहूया यासाठीचे उपाय. सगळ्यात पहिला उपाय नंबर 1, स्नेहन आणि स्वेदन. स्नेहाक्तम स्विन्नम अंगम तू वक्रम स्तब्धम सवेदनम यथेष्टमानामयितुम सुखमेवही शक्यते. म्हणजे काय तर वाकलेली किंवा स्तब्ध झालेली, अगदी आखडलेले जे स्नायू असतात, जे शरीर घटक असतात, जिथे खूप वेदना होत असतात, अशा वेळी जर त्याला अभ्यंग म्हणजे स्नेहन आणि स्वेदन हे 2 उपचार केले तर तिथे लवचिकता येते, शरीर हवं तसं वाकू शकतं. त्यासाठी एक उपमा दिलेली आहे. वाळलेलं लाकूड सुद्धा जर स्नेहन आणि स्वेदन केलं, तेल पाणी करतो ना आपण, तर हवं तसं काम आपण त्याच्याकडून करून घेऊ शकतो. त्याप्रमाणे मनुष्याचं शरीर स्नेहन आणि स्वेदन केलं तर लवचिक आणि बलवान होतं. म्हणून जो दुखरा भाग आहे त्याला सावकाश गोलाकार औषधी तेलांचा मसाज करावा. खूप जोरानं चोळणं किंवा ओढणं मात्र टाळावं. चुकीच्या पद्धतीनं तुम्ही मानेला मसाज केला तर त्रास नक्की वाढतो, हे लक्षात घ्या. खूप सूज असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मसाज करायला हवा. काही स्थितींमध्ये तर मसाज किंवा स्नेहन सुद्धा निषिद्ध असतं. म्हणून हा फक्त घरगुती उपचार नाही, हे लक्षात घ्या. मानेचे स्नायू मणके खूप नाजूक असतात, त्यामुळे वेडेवाकडे उपचार, स्नेहन, मसाज घातक ठरू शकतं. ही महत्वाची गोष्ट अगदी अंडरलाईन करून ठेवा. पण जर तुम्हाला जुनाट त्रास असेल तर तुम्ही हलक्या हाताने औषधी तेल जिरवलं तर तिथले स्नायू आणि हाडं बळकट व्हायला मदत होते. त्यासाठी तुम्ही नारायण तेल, चंदनबला तेल, निर्गुंडी तेल अशी औषधी तेल वापरू शकता. आणि त्यानंतर स्वेदन म्हणजे शेक केला तर वात कमी होतो, वेदना सुद्धा कमी होतात. यासाठी तुम्ही गरम केलेली वाळू, बीट किंवा गरम पाण्याची पिशवी, हीटिंग पॅड अशा वेगवेगळ्या प्रकारे शेक घेऊ शकता. मानदुखी किंवा मणक्यांच्या विकारांमध्ये अनुभवी वैद्यांकडून केलेलं स्नेहन, स्वेदन, पंचकर्म खूप छान त्याचा उपयोग होतो. त्यामध्ये नस्य, मन्याबस्ती, आवश्यक असेल तर शिरोधारा सुद्धा केली जाते. अर्थात मी नेहमी सांगत असते की पंचकर्म कोणीही उठसूट करण्याचं काम नाही आहे. त्यासाठी अभ्यास हवा, अनुभव हवा. म्हणून पंचकर्म करण्यासाठी वैद्यांची निवडच खूप महत्वाची आहे. फक्त बाह्य स्नेहन नाही म्हणजे मसाजच नाही, तर गरज असली तर वैद्यांच्या सल्ल्यानं पोटातून सुद्धा तुम्ही काही औषधी तेल किंवा तूप घेतलं तर सगळ्या वातविकारांमध्ये, मणक्यांच्या आजारांमध्ये खूप फायदा होतो. एरंडेल तेल, बदाम तेल हे उत्तम वातनाशक आहेत. जर लाकडी घाण्यावर बनवलेली अशी तेलं असतील तर सगळ्या वातविकारांमध्ये वात कमी होतो आणि मणक्यांना छान पोषण मिळतं. आता हा झाला उपाय नंबर 1, स्नेहन आणि स्वेदन. दुसरा उपाय, नियमितपणे केलेले योग्य असे व्यायाम. मानेचे आणि खांद्याचे स्नायू खूप वीक झाले तर मान ताठरते किंवा वेदना होतात. अशा वेळी मानेच्या आजूबाजूचे सगळे स्नायू, लिगामेंट्स, मणके स्ट्रॉंग करण्यासाठी नियमित व्यायाम हवाच. हा सुद्धा तुम्ही शिकून घ्यायला हवा. गरज असेल तर तुम्ही फिजिओथेरपीची सुद्धा मदत घेऊ शकता. फक्त सातत्य खूपच महत्वाचं आहे, हे नक्की. मान दुखत असताना खूप उंच उशी घेणं किंवा अजिबात उशी न घेणं, वजन उचलणं, पुढे वाकून काम करणं अशा क्रिया टाळाव्या. आता उपाय नंबर 3, प्राणायाम आणि मेडिटेशन म्हणजे ध्यान साधना. तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्राणायाम आणि मेडिटेशनमुळे मानेच्या दुखण्यात कसा काय आराम पडेल. त्याचं तुम्हाला एक उदाहरण सांगते. आमचे एक सिनियर आहेत, नामांकित सर्जन आहेत. त्यांना वयाच्या 30-35 मध्येच सिव्हिअर सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिसचं निदान झालं. त्यांना हातात पेन सुद्धा धरता येईना. ऑपरेशन करणं तर फार दूरची गोष्ट. अगदी करिअरवर पाणी सोडण्याची वेळ आली. पण एका कोर्समध्ये SSY मध्ये त्यांनी प्राणायाम, मेडिटेशन शिकून त्याची प्रॅक्टिस केली. हा 21 दिवसांचा कोर्स होता आणि पहिल्या 10-12 दिवसात त्यांची मानदुखी पूर्ण कमी झाली. त्यानंतर त्यांनी हा कोर्स आमच्यासाठी पण सुरू केला आणि आतापर्यंत हजारो जणांनी इथे त्याचा लाभ घेतलेला आहे. तुमच्या शहरातही हा कोर्स असेल असा प्राणायामचा तर तुम्ही नक्की करा. तात्पर्य काय तर प्राणायाममुळे सगळे स्नायू रिलॅक्स होतात, सगळ्या शरीर घटकांना प्राणशक्तीचा पुरवठा होतो
शरीरातले मनातले टॉक्झिन्स बाहेर निघून जातात आणि वाताच्या संचरणासाठी आवश्यक असलेली स्पेस म्हणजे आकाश महाभूत शरीरात तयार होतं. आयुर्वेदानुसार जी स्रोतस आहेत तिथे अवकाश हवा, तरच वाताची गती योग्य दिशेनं योग्य प्रकारे व्हायला लागते. प्राणायाम केल्यामुळे शरीरात नवीन सेल्स तयार व्हायला लागतात आणि हे आधुनिक संशोधनानं सुद्धा सिद्ध केलंय. प्राणायाम म्हणजे फक्त अनुलोम विलोम प्राणायाम नाही, बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो. पण प्राणायामामध्ये असंख्य प्रकार आहेत आणि ते योग्य मार्गदर्शनाखाली शिकूनच घ्यायला हवेत, कारण त्यातले बारकावे अगदी प्रत्येक डिटेल खूप महत्वाचा आहे. आणि फक्त शिकून उपयोग नाही, तर त्याची रोज नियमित प्रॅक्टिस म्हणजे साधना करायला हवी, तर त्याचे असंख्य अगदी अगणित इतके फायदे मिळतात. खरं तर प्राणायाम इतका मोठा विषय की त्यासाठी एक वेगळा सविस्तर व्हिडिओ बनवावा लागेल. तासभर सुद्धा त्यासाठी पुरणार नाही, इतके प्राणायाम महत्वाचे आहेत. स्वतःकडे बघण्याची आणि स्वतःला हील करण्याची, रिपेअर करण्याची ती एक संधी आहे किंवा शास्त्रीय पद्धत आहे. मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं ना की मला सुद्धा 2-3 वर्षांपूर्वी सिव्हिअर मानदुखीचा त्रास झाला. हातात अगदी मला टूथब्रश सुद्धा पकडता येईना. पण विश्रांती, प्राणायाम, योग्य व्यायाम आणि काही आयुर्वेदिक उपचार यामुळे माझी मानदुखी कायमची पळून गेली. त्यानंतर पाठीवर खूप जड सॅक घेऊन मी काही अवघड ट्रेक सुद्धा पूर्ण करू शकले. तर प्राणायाम खूप महत्वाचे आहेत. ज्यांना सतत ताणतणाव असतात त्यांनी नियमितपणे मेडिटेशन, ध्यान साधना करायलाच हवी. त्याचे सुद्धा असंख्य फायदे आहेत आणि तोही खूप मोठा विषय. ध्यानाचे सुद्धा असंख्य प्रकार आहेत. जर तुम्ही नवशिके असाल तर तुम्ही गाइडेड मेडिटेशन करू शकता, मध्ये मध्ये योगनिद्रा करू शकता. पण सगळ्यांना सध्याच्या जीवनशैलीसाठी मेडिटेशन किंवा ध्यान खूपच आवश्यक आहे. आता उपाय नंबर 4, आहारातले काही घटक जसं डिंक, जवस, हळीव, तीळ, मेथ्या, बदाम, खारीक, उडीद असे अनेक वातनाशक आणि स्निग्ध घटकांचा समावेश आपल्या आहारात नियमितपणे केला तर शरीरातल्या वाढणाऱ्या वाताला प्रतिबंध होतो आणि झालेली झीज भरून यायला मदत होते. असे अनेक वातनाशक घटक किंवा सुपर फूड्स आपल्या किचन मध्ये असतातच. फक्त त्यांची जी निवड आहे ती आपली प्रकृती आणि ऋतू यांना अनुसरून करण्याची गरज आहे. म्हणजे तुमची प्रकृती वाताची असेल, जर तुम्हाला चांगली भूक लागत असेल तर तुम्ही हे सगळे घटक अगदी नियमितपणे घेऊ शकता. पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना मेथ्या किंवा जवस थोडे उष्ण पडू शकतात. म्हणून उन्हाळ्यामध्ये किंवा पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी या उष्ण मसाल्यांऐवजी, घटकांऐवजी खारीक किंवा शुद्ध तूप, थोडे बदाम, सुके अंजीर अशा स्निग्ध आणि उष्णता कमी करणाऱ्या घटकांचा समावेश करायला हवा. आपण नेहमी या सगळ्याच गोष्टींविषयी अगदी सविस्तर माहिती घेत असतो. यापूर्वी या सगळ्या पदार्थांची आपण वेगवेगळ्या व्हिडिओतून माहिती पाहिलेली आहेच. मला वाटतं जर नियमित प्रेक्षक असतील तर त्यांनी हे सगळे व्हिडिओ पाहिलेले असतील. ज्यांना अधिक माहिती हवी ते पुन्हा या सगळ्या द्रव्यांचे व्हिडिओ पाहू शकतात. आता 5वा उपाय, नस्य. हा माझा खूपच आवडता उपक्रम आहे. का माहितीये का? कारण हा इतका सोपा आहे आणि तितकाच गुणकारी आहे. म्हणजे आपण विचार करू शकणार नाही इतके त्याचे फायदे आहेत. आणि फक्त फायदे माहीत असून उपयोग नाही, तर तुम्ही त्याचा अनुभव घेतला तरच तुम्हाला ते लक्षात येतील. नस्य म्हणजे नाकाद्वारे दिलेलं औषध. नासा ही शिरसो द्वारम म्हणजे नाकावाटे दिलेलं औषध शिरोभागातल्या सगळ्या इंद्रियांचं पोषण करतं. मानेच्या वरच्या ऊर्ध्व जत्रुगत सगळ्या भागाचं पोषण करण्यासाठी, तिथला वात कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपक्रम म्हणजे नस्य. याचेही खूप फायदे आहेत आणि ते जाणून घेण्यासाठी तुम्ही हा सविस्तर व्हिडिओ नक्की पहा. मला वाटतं तुमच्यापैकी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी नियमितपणे नस्य करायला सुरुवातही केली असेल. त्याचे काही फायदे तुम्हाला अनुभवाला आले असतील तर ते कमेंट्स मध्ये नक्की लिहा, म्हणजे इतरांना सुद्धा असे सोपे उपक्रम करायला प्रेरणा मिळते. नस्य करण्यासाठी काय वापरायचं तर तुम्ही शुद्ध तूप किंवा घरचं तूप नसेल तर लाकडी घाण्यावरचं शुद्ध आल्मंड ऑइल, बदामाचं तेल वापरू शकता. तर हे झाले 5 उपाय जे मानदुखी कमी करतात किंवा तुमची मणके स्ट्रॉंग करतात, मानदुखीला, मणक्यांच्या विकारांना प्रतिबंध करतात. म्हणून हे उपाय सगळ्यांनी करायचे आहे, तुम्हाला मणक्यांचे विकार असो किंवा नसो. आवडले ना आजचे उपाय? उपयोगी वाटले का? याविषयी कमेंट्स मध्ये नक्की लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.